छान छान कविता सादर केल्या. तुला माहित आहे का आपला राष्ट्रीय खेळ कोणता ते? थांब, ही मुलं बघ कोणता खेळ खेळत आहेत, त्यावर तुझ्या लक्षात येईलच. अवंती, आपल्या खेळाडूंनी फक्त विदेशी खेळांशीच मैत्री केली नाही, तर आपल्या खेळातील देश सुद्धा जगभरात पोहोचवले. इयत्ता 3री आणि 4थीतील मुलं सादर करत आहेत खेळ खिलाडी हे गाणं.
खेलों में है अद्भुत क्षमता, बढ़ती है आपस में ममता, अटूट साहस धीरज समता, संस्कारों का रूप निखरता। खेलों में है अद्भुत क्षमता, बढ़ती है आपस में ममता, अटूट साहस धीरज समता, संस्कारों का रूप निखरता। इन्हीं गुणों से जीत सकेंगे जीवन भर के खेल। खेल खिलाड़ी खेल खुल के खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल खुल के खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल। खरंच ग, आपले स्वदेशी खेळ जगभरात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. हो, पण त्यासाठी मुलांनी पण मैदानावर खेळायला हवे. हो आणि घरात बसून फक्त मोबाईल बघत बसण्यापेक्षा बैठे खेळ पण खेळायला हवे. हा चिंटू पण सारखा मोबाईल बघायचा आणि एक दिवस त्याला काही राक्षस भेटतात. हे राक्षस त्याला काय सांगतात बघू बरं. इयत्ता चौथीतील मुलं सादर करत आहेत आणि तोरणा सर केलं आहे नाटक. हे नाटक सौम्या कुलकर्णी यांनी लिहिले आहे. इतकी छान पालवी फुटली आहे आपल्याला, पण कोणी बघायला सुद्धा येत नाही, कोणी कौतुकी करत नाही. मी बाकीच्या पालवींना सांगणार आहे, काही फुटू नकोस. मी हसलोच नाही, माझ्यावर कोणी खेळत नाही, गुदगुल्याही होत नाही, मग हसायलाही येत नाही. मला तर चिंटूच्या आजीने लावलं होतं. चिंटूचा जन्म झाला तेव्हा आधी चिंटू यायचा तरी. मागच्या वर्षी त्या विंगमधल्या विकीच्या टीममध्ये क्रिकेटची मॅच झाली होती. काय मज्जा आली होती. आपलं हे ग्राउंड मुलांनी कसं बहरून गेलं होतं. हो, आठवतंय ना, ज्या काळ्या आजोबांनी मॅच ऑर्गनाईज केली होती त्यांनी किती बक्षिसं दिली होती. हो ना, पण त्या आजोबा देवाघरी गेल्या ना, त्यामुळे या वर्षी सगळं थंड दिसतंय. बरं नारळ दादा, आता चिंटू काय करतोय ते बघा ना, सांगा ना आम्हाला. चिंटू आज सुद्धा शाळेतून आल्यावर मोबाईलवर खेळतोय. चिंटूची आजी काहीतरी विणते. मिनी पिंकी विकी सुद्धा टीव्ही बघताय, टॅबवर खेळताय. अरे कुठे पळतोस असा? ज्यांनी पळायला हवंय ते लोळताय तिथे, आणि तू इथे बसायला हवंयस तर पळतोयस. चिंटू, तेवढा गुंडा उचलून देतोस का? एक मिनिट आजी. अरे हा मरतोय, मेला. अगं थांब देतो. आजी, खूप भूक लागली आहे ग, काही खायला आहे? आत्ता भूक लागलेला जाणवलं होय, म्हणजे मोबाईलचं चार्जिंग संपलं वाटतं. लावलाय का तुझा फोन चार्जिंगला? चला, आता मोबाईलचं पोट भरतंय, आता तूही बेसनाचे लाडू खाऊन घे. खातं आणि मीही चार्ज होतो. मोबाईल वापरल्याने त्याचं चार्जिंग संपतं. तुमचा काय चिंटू शेठ? अगं, तो कुठे बाहेर जाऊन खेळतो, पळापळ करतो, तरी त्याचं चार्जिंग कसं संपतं बुवा? हे बघा, मी लाडू आणायला असा एवढं चालत गेलो की संपतं थोडं. लब्बार कुठला, ओट्यावर टप्पा ठेवला रे, सापडला का? हो सापडला. आजी, तुला हवं? नको रे, तू खा. माझ्यातला एक घास घे ना. आज माझा उपवास आहे रे, माझा तूच खा. आजोबा, तुम्हाला? डायबिटीज. अरे हो.
बरं, मी आणि आजोबा खालच्या बागेत जातोय. येतोस का आमच्या बरोबर? नको नको, बागेत मला खूप बोर होतं. ये ना, खाली ग्राउंड मध्ये खेळ. चिंटू, सगळ्यांनी जमून जरा खेळ खेळावेत रे. अगं आजी, खाली येतच नाही हल्ली कोणी खेळायला. मी एकटा जाऊन तरी काय करणार? बोलवून तर हो, आधी 2 जण येतील, मग 4. तुम्हाला बघून बाकीचेही येतील. पकडा पकडी, जोडीची साखळी, लपाछपी, नाहीतर फुटबॉल, क्रिकेट खेळावं. आई बाबा सुद्धा तुला सारखं सांगत असतात की नाही, आज नको, उद्या जाऊया. चिंटू, बाल शिवाजी आपले सवंगडी जमवून कुठले खेळ खेळायचे माहिती आहे ना? तलवारबाजी, घोडेस्वारी, लुटूपुटूची लढाई करायचे. आणि पुढे याच बालमित्रांबरोबर त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. अगं आजी, पण मी कुठून घोडे आणणार आणि तलवारीला तर परमिशनच नाही. अरे, आजकालच्या काळात चांगल्या विचारांचे घोडे आणि शब्दांच्या तलवारी आहेत ना रे बाबा. जाऊ दे, नाही करणार त्याला, लहान आहे तो. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की एकत्र खेळल्याने एकीचं बळ कळतं, खिलाडू वृत्ती वाढते, गप्पा गप्पांमधून एकमेकांकडून शिकायलाही मिळतं. आजी आजोबा, आज नको, उद्या नक्की जाऊया. झालं, तुझा उद्या उजाडेल असं वाटत नाही. बरं ठीक आहे, आम्ही येतो रे. आतून दार नीट बंद कर. हो हो, चालेल. बाय बाय. बरं, काय झालं रे? येणार आहे का आज तरी चिंटू आपल्या इथे खेळायला? नाही ना, आजीने खूप समजावलं, पण खाली खेळायला यायचं त्यानं उद्या ढकललं. आता खूप झालं, चिंटूला चांगली अद्दल घडवायला हवी. आपण सगळे थोडी गारवा सोडूया का, म्हणजे चिंटूला गुंगील. चालेल. आणि मग समजलं ना? हो हो. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर मध्ये गुंग असता तुम्ही मुलं. पाण्यात काय खातोय किती जरा सुद्धा भान नसतं. जर शरीर डोळेला उत्साहाला तडीपार करता सदा टाळमटाळ. जर मोठ्यांनी सांगितली कामाच्या, आता आम्ही घेरलोय तुला, तू पळू शकणार नाहीस. हा 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 हा. बघ, थोडं पळलं तरी थकवा येतो. सोडा सोडा मला. कोण आहात तुम्ही? आम्ही आहोत गॅस, चरबी, निरुत्साह आणि आळस. बापरे. ओके ओके, टाइम प्लीज. तुम्ही मला मगाचपासून सांगताय बाहेर खेळायला जा, बाहेर खेळायला जा. माझी आजी एकदा सांगत होती. हे बघ चिंटू, याला म्हणतात सागर गोटे. आणि हा पात याच्यावर चौक टाकून
आम्ही चिंचोक्यांनी खेळायचो. अगं आजी, याला आम्ही डाईस म्हणतो. फक्त चिंचुक्यांच्या ऐवजी डाईस म्हणजे फासे घेतो. आमच्या वेळेस कुठलं हे सगळं चिंचोका अर्धा तोडायचा, एक बाजू काळी आणि एक पांढरी, तेच टाकून खेळायचो. चल आधी आपण सागर गोटे खेळूयात. नको नको, मी तुला शिकवते. नको नको, एकदम सिंपल आहे. मला येतं, हे बघ. अरे सोपं नसतं ते. तुमच्या भाषेत काय ती टाइम मॅनेजमेंट हवी, हुशारी हवी. धसमुसळेपणा करून चालत नाही. तसंच बाकीच्या खेळांबद्दल सुद्धा आहे. आता तुम्हीच सांगा ना, घरातली सगळ्यात मोठी आजी, ती जर म्हणाली बसून खेळ खेळावे, तर मी तिचं ऐकायला हवं ना. तर मी बसून फक्त मोबाईलमधले खेळ खेळतो. पण घरातले झोपले असतील किंवा बाहेर पाऊस पडत असेल तर घरात बसून खेळ खेळायचे म्हणाली. संध्याकाळी नाही काही. चिंटू, तू तुझ्या सोयीने आता लावतो, हे चांगलं नाही. आणि चिंटू, आजी आजोबा म्हणाले तसे असे खेळ खेळावे की ज्यांनी आपल्या शरीराला, मनाला फायदा होईल. या मोठ्या लोकांच्या वेळेच्या खेळामुळे शरीर, मन, बुद्धी शार्प व्हायची. बाहेर खेळल्याने शरीर सुदृढ व्हायचं. याच्याने आपण शरीर कमावतो. नुसता घरात बसून टीव्ही बघून, मोबाईल, कम्प्युटरवर खेळ खेळल्याने आपण आपले डोळे, बुद्धी व शरीर गमावतो. हे बघा हा राक्षस दादा, बोलू ना, खाणार नाही ना. बोल बोल, असं उगाच आम्ही कोणालाही खात नाही. हा, मग ठीक आहे. हे बघा हा राक्षस दादा, मोबाईल नव्हते म्हणून त्यांना हे खेळ माहीतच नव्हते. पण ह्याच्यात आजी म्हणते तशी हुशारी व टाइम मॅनेजमेंट लागते बरं का. अरे चिंटू, अहो अहो, शेंगावा नका येऊ. लांबून लांबून बोला. अरे या खेळांमुळे तुमच्या मुलांची प्रगती नाही तर अधोगती होते. पण यात मेंदू चालवायलाच लागतो. मेंदू चालत नाही, बंद पडतो. त्याला ऑक्सिजन कमी मिळतं. डोळेही खरं बोलतात. शरीराचा योग्य व्यायाम न झाल्याने थोडं पळलं तरी दम लागतो. लेचे पेचे झाले आहात तुम्ही सगळे मुलं. तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. सारखे आजारी पडतात. आम्ही अशाच मुलांच्या शोधात असतो. हा 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 हा. आता तू आम्हाला बरा सापडलायस. तुला आम्ही घेरलंय. हा 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 हा. चिंटू, चिंटू, चिंटू. सोडा मला, सोडा. यापुढे तुम्ही जसं सांगाल तसंच वागेल मी, तसंच ऐकेल. सोडा मला, सोडा, सोडा मला. अरे चिंटू, चिंटू, दार उघड बाळा, दार उघड. आलो आलो. गेले सगळे. स्वप्न होतं वाटतं. आई, अरे चिंटू, काय झालं? घाबरलास का? काय रे, झोप लागली होती का? आपलं मिशन सक्सेसफुल. चुरू चुरू बोलत होता ना आजी आजोबांना. आता घाबरून गादी ओली झाली वाटतं. ए बघ ना चिंटूच्या घरात काय चालले ते. अरे म्हणजे काय? या रविवारी 7 वाजता खाली ग्राउंडवर
हो हो, तो गिरीश, मोहन आणि मिसेस मोहन येणार आहेत. ओके, बाय. काय मग झाली का फिक्स तुमची 10 ओव्हरची क्रिकेटची मॅच? म्हणजे काय? ऑल सेट. आम्ही बायका सुद्धा तयार आहोत. विटी दांडू, लगोरी, बराच काही ठरवलं. आई बाबा, तुम्ही हे कशाबद्दल बोलताय? अरे, या रविवारी खालच्या ग्राउंडवर स्पोर्ट्स डे आहे आणि चिंटू, नुसते आम्हीच नाही, तुमच्या आया सुद्धा खेळणार आहेत. वा, आणि आम्ही आजी आजोबा कोणी पंच तर कोणी चेअर गर्ल्स म्हणून जाणार आहोत. वा, काय मज्जा येईल ना बाबा. आणि आम्ही मुलं? फोटो काढा तुम्ही आमचे. काय ग? हो हो. आई बाबा, मला समजलंय, मैदानी खेळ खेळायला हवे. नाहीतर काय नाही बाबा. मी आत्ताच आलो सगळ्यांना फोन करून. मी म्हटलं नव्हतं आपण बोलून काही उपयोग नाही. मुलं मोठ्यांचंच अनुकरण करणार. हो ना, नुसतं लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोणते भाषण नको. ये बाबा, सगळे हो म्हणाले. आम्ही पण येऊ प्लीज? हो हो, या की. आणि नुसतं स्पोर्ट्स डेला नाही, रोज जा, मैदानी खेळ खेळा. स्टे फिट, बी फिट. आजी, आता तोरणा सर करण्याची तयारी सुरू. अगं बाई, हो का? छान छान. ऐकलं का नारद दादा? चिंटू आता रोज मैदानी खेळ खेळणार आहे म्हणे. अरे वा, खूप मजा येईल. ए वेणू, कुठे आहेस? आले. किती ग उशीर केला? मोबाईल बघत होतीस का? नाही ग, नाटक बघितल्यावर आलं माझ्या लक्षात. मी सागर गोटे खेळत होते. सागर गोटे हा कोणता नवीन खेळ आहे ग? नाही, आपला पारंपरिक खेळ आहे. बघ बरं, आपली चौथीतील मुलं सादर करत आहेत आपले पारंपरिक खेळ. हा नाच सायराची आई गौरीताई यांनी बसवला आहे.
मज्जा नक्कीच आठवली असेल, हो ना? आता आपण पारंपरिक खेळ बघितले, तसेच असेही काही विदेशी खेळ आहेत जे आपल्या देशात रुळले आणि तेही आपलेसे झाले. ही चौथीचीच मुलं बघ ना, पुढील गाण्यातून असेच काही खेळ दाखवत आहेत. इयत्ता चौथीची मुले सादर करत आहेत हल्ला बोल आगे गोल करता जा.
नुसता अभ्यास न करता खेळ खेळणंही महत्त्वाचे आहे. हो, खेळातून आपली एकाग्रता वाढते, इतरांशी जुळवून घ्यायला शिकतो, आपले शरीर निरोगी राहते. हो ना मुलांनो, इथून पुढे